नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता भैरवीला अनिश आणि स्वप्नाबद्दल सगळं काही समजलेलं असतं. तेही अनिशकडून न कळता स्वप्नाकडून कळल्यामुळे आता भैरवीला सहन होत नसतं. त्यामुळे आता ती अनिशचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती मुलांना घेऊन घराबाहेर जाण्याचं ठरवते. तेव्हा आता अनिश तिला कन्व्हिन्स करत म्हणतो की एकदा तरी मला चान्स दे. ती मात्र काहीच ऐकायला तयार नसते आणि म्हणते की तू माझा विश्वासघात केला आहेस, त्यामुळे आता मला तुझ्याशी काहीही एक संबंध ठेवायचा नाहीये. पुढे ती म्हणते की ठीक आहे की बाबांनी मला बिझनेसमध्ये सपोर्ट केल्यामुळे तुला त्रास झाला असेल, त्यामुळे तुला माझा राग आला असेल, पण तू इतक्या टोकाला जाशील असा मी कधीच विचार केला नव्हता. त्या निष्पाप लोकांची काय चूक होती ज्यांच्या जीवाशी तू खेळला? एक वेळा विचार कर, जर त्यांचं काही बरं वाईट झालं असतं तर काय झालं असतं? तेव्हा आता तुझ्याशी मला कुठलाही संबंध ठेवायचा नाही असं ती अनिशला म्हणते. तितक्यात आता अशोक मामा तिथे येतात आणि विचार करू लागतात की बहुतेक भैरवीला अनिशबद्दलचा सगळा प्रकार कळला असणार. त्यामुळे आता अशोक मामा भैरवीला थांब भैरवी असं म्हणून तिच्या जवळ जातात. तितक्यात आता इरा आणि ईशान पण तिथे येतात. तेव्हा अशोक मामा गार्गीला त्यांना बाहेर घेऊन जायला सांगतात. आता अशोक मामा काही बोलणार तितक्यात आता भैरवी म्हणते की बाबा, मला आता काहीच ऐकायचं नाहीये, मला या घरातच राहायचं नाहीये, मी आता हे घर कायमचं सोडून चाललीये. त्यावर आता अशोक मामा तिला म्हणतात, तू कुठेही जाणार नाहीयेस, कारण तू या घरची लक्ष्मी आहेस आणि तुझ्यामुळेच हे घर टिकून आहे. जर या घरातून कुणी जाणारच असेल तर तो अनिश आहे. हे ऐकल्यानंतर आता राधावहिनी आणि किशा भाऊ एकमेकांशी बोलू लागतात. आता आपली सुद्धा या घरातून हक्कलपट्टी होणार असं दिसतंय. आता इकडे भैरवी अशोक मामांचं काहीच ऐकायला तयार नसते. तेव्हा आता अनिश तिला म्हणतो की बरोबर आहे बाबांचं, खरं तर मलाच या घरातून जायला हवं, कारण या घराला, बाबांना आणि मुलांना तुझी गरज आहे, कारण या घराचा तू खरा आधार आहेस आणि मी खरंच कमनशिबी आहे, कारण या घरासाठी मी काहीच करू शकलो नाही. भैरवी, मी खरंच तुझा गुन्हेगार आहे, त्यामुळे शक्य झालं तर मला माफ कर असं म्हणून आता अनिश तिथून निघून जातो. आता त्याच्या पाठोपाठ राधावहिनी आणि किशा भाऊ सुद्धा बाहेर गेलेले असतात. आता इकडे भैरवी अशोक मामांच्या गळ्यात पडून रडू लागते. आता इकडे बाहेर आल्यानंतर राधावहिनी आणि किशा भाऊ विचार करतात की आता अनिश बाबूच्या मागे आपल्याला सुद्धा घराच्या बाहेर जावं लागणार, त्यामुळे आत्ताच आपण आशा गुंडाळायला घेऊ, कारण संकट येण्यापूर्वी सावध झालेलं बरं. तेव्हा आता राधावहिनी म्हणते की मला एक कळत नाहीये की भैरवीला हे सगळं कळलं तरी कुणाकडून? तेव्हा आता किशा भाऊ म्हणतो, आपण एक काम करूया, आपण स्वप्नाला फोन लावूया आणि ही बातमी तिच्यापर्यंत पोहोचूया, कमीत कमी आपल्याला पैसे तरी मिळतील. त्यामुळे ते आता स्वप्नाला फोन लावतात. आता इकडे स्वप्ना त्यांचा फोन उचलते. तेव्हा त्यांना विचारू लागते की काय न्यूज आहे. त्यावर आता किशा भाऊ सांगू लागतो की न्यूज खूप वाईट आहे. पुढे तो म्हणतो की भैरवीला अनिशबद्दलचं सगळं खरं कळलं, त्यामुळे दोघांमध्ये भांडण झालं. त्यामुळे आता स्वप्ना खूप खुश होते आणि ती विचारू लागते की पुढे काय झालं. त्यावर आता किशा भाऊ म्हणतो की अनिश घर सोडून जायला निघाला. तेव्हा स्वप्ना म्हणते, पण आता तो राहणार तरी कुठे, कारण त्याचं आणि माझं सुद्धा वाजलं आहे. तेव्हा आता किशा भाऊ म्हणतो की त्यांच्या पाठोपाठ आम्हाला सुद्धा घराच्या बाहेर जावं लागेल. तेव्हा स्वप्ना त्यांना म्हणते, जर तुम्हाला त्या घरात टिकून राहायचं असेल तर मी सांगेल तेवढं करा असं म्हणत ती राधावहिनी आणि किशा भाऊला सांगू लागते की तुम्ही असं काही करा की जेणेकरून भैरवी आणि अनिशच्या वडिलांमध्ये वाद होतील. त्यावर आता राधावहिनी विचारू लागते, पण त्यासाठी असं काय करावं लागेल आम्हाला? तेव्हा आता स्वप्ना त्यांना काहीतरी आयडिया सांगते आणि त्यांना म्हणते, तुम्ही जर हे काम केलं तर तुम्हाला पाहिजे तेवढे मी पैसे देईन, त्यासाठी तुम्हाला कधीही. त्यामुळे आता राधावहिनी आणि किशा भाऊ खुश होतात आणि तिला म्हणतात की तुझं काम झालंच म्हणून समज. आता इकडे भैरवी अशोक मामांजवळ येते आणि त्यांना म्हणू लागते की अनिशला घराबाहेर काढताना तुम्हाला किती त्रास झाला असेल हे मी समजू शकते, पण बाबा, मला असं वाटतं की तुम्ही अनिशला एक चान्स द्यायला हवा.
त्यासाठी मी आणि मुलं कायमचेच इथून निघून जातो. माझी खात्री आहे की अनिश एक ना एक दिवस नक्की सुधरेल. तेव्हा आता अशोक मामा तिला म्हणतात, खरं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय की अनिशवर मी पुन्हा एकदा विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. त्यावर आता भैरवी म्हणते की मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्हा बापलेकांमध्ये माझ्यामुळे दरी निर्माण झालीये. हे जे काही झालं त्याला मीच कारणीभूत आहे. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, नाही भैरवी, तुझी यात काहीच चूक नाहीये. खरं तर मीच बाप म्हणून त्याच्यावर संस्कार करायला कुठेतरी कमी पडलो. तितक्यात आता राधाबाईंनी आणि किशाभाऊ इरा ईशानला ओढत घेऊन येत असतात. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, राधा किशा सोडा त्यांना. तेव्हा ते गार्गीला म्हणतात की मी तुला सांगितलं होतं मुलांना लांब घेऊन जा. तेव्हा आता राधाबाईंनी आणि किशाभाऊ सांगू लागतात की आम्हीच त्यांना इथे घेऊन आलो, आता तुम्ही विचारा की का. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघा, तुमच्याशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाहीये आणि हा आमच्या घरचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही यात पडू नका. त्यावर आता राधाबाईंनी म्हणते, मी आता बोलल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. त्यावर आता भैरवी तिच्यावर ओरडत म्हणते की राधा मामी, तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान ठेवा. त्यावर ती म्हणते की तू अजिबात बोलू नकोस. हे बघ, तुला यांनी डोक्यावर बसवलं असेल पण आम्ही नाही, त्यामुळे आम्ही तुझं अजिबात ऐकून घेणार नाहीये. आता ते अशोक मामांना म्हणू लागतात की तुम्ही अनिश बाबूला घराबाहेर काढून खूप मोठी चूक केली आहे. ही गोष्ट आम्हाला अजिबात आवडलेली नाही. काही झालं तरी आमचं त्याच्याशी नातं आहे. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, हे बघा, तुमचं या घराशी काहीही नातं नाहीये, तुम्ही इथे आश्रित आहात. त्यावर आता राधाबाईंनी म्हणते की ठीक आहे, आम्ही आश्रित आहोत, पण तुम्ही तर अनिश बाबूचे वडील आहात. तेव्हा पोटच्या पोराला घराच्या बाहेर काढताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. तितक्यात आता निवेदिताताई तिथे येऊन त्यांचं बोलणं ऐकू लागते. आता भैरवी उठून त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते की खबरदार, जर बाबांबद्दल पुढे एक शब्द जरी बोललात तरी माझ्या इतकं वाईट कोणीच नसणार. तितक्यात आता राधाबाईंनी आणि किशाभाऊ म्हणतात की भाऊजी, या पोरांच्या म्हणजे इरा ईशानच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या, तुम्ही सुद्धा अनिश बाबू इतकेच गुन्हेगार आहात. आता हे ऐकल्यानंतर भैरवीला जरा आश्चर्यच वाटलेलं असतं. त्यामुळे ती अशोक मामांना विचारू लागते की बाबा, काय प्रकार आहे हा. तेव्हा आता अशोक मामा सांगू लागतात की ते खरं बोलताय, मी तुझा गुन्हेगार आहे, कारण मला माहीत होतं की मोदकांमध्ये विष कालवण्यात अनिशचा सुद्धा हात होता, पण मी तुमचा संसार वाचवण्यासाठी अनिशला पाठी घातलं. त्यामुळे आता भैरवीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ती म्हणते की बाबा, तुम्ही असं कधी वागाल याचा मी कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे आता भैरवी रडू लागते आणि म्हणते की मला आता या घरात एक क्षण सुद्धा थांबायचं नाहीये. तितक्यात आता अनिश तिथे येतो आणि म्हणतो की भैरवी थांब, या सगळ्यांमध्ये बाबांची काहीही एक चूक नाहीये. जेव्हा त्यांना माझ्याबद्दल कळलं तेव्हा ते लगेचच मला पोलिसांच्या हवाली करायला निघाले होते, पण त्याच वेळी आपला संसार टिकावा म्हणून निवेदिता मॅडमने त्यांना थांबवलं. आता हे जेव्हा भैरवीला कळतं तेव्हा भैरवीला आणखी एक धक्का बसलेला असतो. तेव्हा ती म्हणते की ज्यांना मी देवाच्या ठिकाणी मानत होते त्या सगळ्यांनीच मला फसवलं. त्यामुळे आता ती इरा ईशानला घेऊन तिथून जाऊ लागते. तितक्यात आता निवेदिताताई त्यांच्या समोर येऊन तिला अडवते आणि म्हणते की भैरवी थांब, आणि तिला विचारू लागतात की तुला हे सगळं जेव्हा स्वप्नाकडून कळलं तेव्हा तू घर सोडायला निघालीस, पण त्यावरती अनिशने असं का केलं असेल याचा विचार केला का, त्याला तू कधी जाब विचारला का. तेव्हा आता भैरवी अनिशकडे बघू लागते. आता निवेदिताताई तिला म्हणू लागते की याचा विचार कर की यापूर्वी स्वप्नाने तुला हे का सांगितलं नसावं आणि आजच का सांगितलं असेल. तेव्हा त्या सांगू लागतात की स्वप्नाला जेव्हा कळलं की अनिशचं तुझ्यावर खरं प्रेम आहे तेव्हा तिने अनिशवरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण ही गोष्ट मला आधीच माहीत होती. त्यामुळे माझा एक माणूस मी अनिशच्या मागावर पाठवला होता आणि त्यानेच अनिशचा जीव वाचवला. तेव्हा आता अनिश भैरवीला सांगू लागतो की असाच हल्ला तुझ्यावर सुद्धा होणार होता, पण ही गोष्ट जेव्हा निवेदिता मॅडमला कळली तेव्हा ज्या सिक्युरिटीसाठी त्यांनी आपल्या घरी येऊन राहायचं ठरवलं
त्यामुळेच त्यांच्या घराचं काम चालू आहे असं त्यांनी खोटं कारण सांगितलं. आता अनिशची बाजू मांडत निवेदिता मॅडम भैरवीला सांगू लागतात की अनिश पूर्णपणे वाईट नाहीये. परिस्थितीमुळे तो वाहवत गेला. त्यामागे तू आणि माझगावकर सुद्धा थोड्याफार प्रमाणात कारणीभूत आहात. तेव्हा आता अशोक मामा म्हणतात, मुलगा म्हणून तो कधी वागलाच नाहीये. त्याला काही चांगलं सांगायला गेलो की तो त्याचा उलट अर्थ करून घरात भांडण करायचा. त्यावर आता निवेदिता ताई अशोक मामांना विचारू लागतात, तुम्ही सुद्धा बाप म्हणून त्याला कधी समजून घेतलं का? तुम्ही त्याच्या स्वप्नांचा, त्याच्या मनाचा कधीच विचार केला नाहीत. उलट त्यालाच दोष देत राहिलात. त्यामुळे आता अशोक मामांना आणि भैरवीला त्यांची चूक कळते. तेव्हा आता निवेदिता ताई त्यांना म्हणू लागते, जर तुम्ही तिघांनी एकमेकांना साथ दिली तर या घराला कोणीच हलवू शकणार नाही. पण तसं जर झालं नाही तर हे घर ढासळायला वेळ लागणार नाही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की निवेदिता ताई राधावहिनी आणि किशा भाऊला जाब विचारतात. त्यावर आता त्या दोघांचं काय उत्तर असेल हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोवर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.